प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण आज स्तोत्र 12 पाहणार आहोत. हे परमेश्वरा सहाय्य कर, कारण कुणी भक्तिमान उरला नाही. मानव जातीतले विश्वसनीय लोक नाहीसे झाले आहेत. ते एकमेकाशी असत्य भाषण करतात. ते दुजाभाव ठेवून खुशामतीचे शब्द बोलतात. खुशामत करणारे सर्व ओठ, हुशारकी मारणारी जिव्हा परमेश्वर कापून टाको. ते म्हणतात, आम्ही आपल्या जिवेने प्रबल हो. आमचे ओठ आमचेच आहेत. आमचा धनी कोण? परमेश्वर म्हणतो, दिनावरील जुलमामुळे व कंगालाच्या उशांमुळे मी आता उठलो आहे. ज्या आश्रयाचा सोस त्याला लागला आहे त्यात मी त्यास सुरक्षित ठेवीन. परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत. भट्टीत 7 वेळा शुद्ध करून भूमीवर ओतलेल्या रुपयाप्रमाणे ती आहेत. हे परमेश्वरा, तू त्या सांभाळशील. या पिढीपासून त्यांचा कायमचा बचाव करशील. मानवजातीत नीचत्वाला उच्च पद प्राप्त झाले आहे, म्हणजे दुर्जन चोहोकडे मिरवत जातात. आमेन. वाचलेले वचन परमेश्वर आमच्यासाठी आशीर्वादित करो. खरोखर देवाचं वचन आपल्याला सांगतं की परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत. भट्टीत 7 वेळा शुद्ध करून भूमीवर ओतलेल्या रुपयासारखी ती आहेत. म्हणजे किती शुद्ध ते वचन आहेत की 7 वेळा ते सोनं शुद्ध करून जी शुद्धी त्या सोन्याला प्राप्त होती ती शुद्धी त्या परमेश्वरच्या वचनाला आहे. परमेश्वरचं वचन हे सत्य आहे. परमेश्वराचं वचन हे दुधारी तलवारीसारखं आहे. परमेश्वराचं वचन हे अग्नीसारख्या खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखे आहे. अनेक अशा उपमा परमेश्वरच्या वचनाला दिलेल्या आहेत. आणि परमेश्वराचं वचन सत्य आहे. आणि खरोखर 7 वेळा शुद्ध करून मुशीत ओतलेल्या रुपयासारखे ते आहे. म्हणजे एवढ्या परमेश्वराने त्या वचनाला उपमा दिलेल्या आपण पाहतो. आणि ते वचन ज्यावेळेस आपल्या जीवनात येतं त्यावेळेस ते आपल्याला शुद्ध करतं. कारण वचनाच्या जलस्नानाने आपण काय होतो? शुद्ध होतो. म्हणून परमेश्वरच्या नावाला धन्यवाद असो. वाचलेलं वचन परमेश्वर आशीर्वादित करो. आमेन.